नमस्कार. आज आपण महाराष्ट्र शासनाच्या एका खूप महत्त्वाच्या योजनेबद्दल बोलणार आहोत. माझी कन्या भाग्यश्री. ही योजना खास मुलींना सक्षम करण्यासाठी बनवली आहे. चला तर मग अगदी सोप्या भाषेत ही योजना नेमकी काय आहे हे समजून घेऊया. सुरुवातच करूया एका अशा प्रश्नाने जो कदाचित आपल्याला थोडा विचार करायला लावेल. खरंच मुलगी जन्माला आल्यावर एखादा कुटुंब श्रीमंत होऊ शकतं का? आपल्याला आश्चर्य वाटेल, पण महाराष्ट्र सरकारची ही योजना याच विचारावर आधारलेली आहे. ती मुलीच्या जन्माला ओझं नाही, तर कुटुंबासाठी एक आशीर्वाद बनवण्याचा प्रयत्न करते. चला आता या योजनेच्या खोलात शिरूया. सगळ्यात आधी हे समजून घेऊ की ही योजना का सुरू करण्यात आली. समाजात मुलींसमोर जी वेगवेगळी आव्हानं उभी आहेत, त्या आव्हानांना तोंड देण्यासाठीच ही योजना तयार केली आहे. तर या योजनेचा मुख्य हेतू काय आहे? एकतर मुलींचं आरोग्य आणि शिक्षण सुधारायचं, त्यांच्या भविष्यासाठी एक आर्थिक तरतूद करायची आणि त्याचबरोबर समाजातल्या बालविवाह आणि स्त्रीभ्रूण हत्या यांसारख्या वाईट प्रथांना आळा घालायचा. हे या योजनेचं मूळ उद्दिष्ट आहे. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण काय काय पाहणार आहोत त्याची ही एक छोटीशी रूपरेषा आहे. योजनेची माहिती, त्यासाठी कोण पात्र आहे, नेमके फायदे काय मिळतात, महत्त्वाच्या अटी कोणत्या आहेत आणि अर्ज कसा करायचा, या सगळ्या गोष्टी आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. चला तर मग सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाकडे वळूया. या योजनेचा लाभ नक्की कोणाला मिळू शकतो, म्हणजे पात्रतेचे निकष काय आहेत, चला पाहूया. यातला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा निकष आहे तो म्हणजे कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न. हे उत्पन्न 7.5 लाख रुपयांपर्यंत असणं गरजेचं आहे. म्हणजे ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 7.5 लाखांच्या आत आहे ते या योजनेसाठी अर्ज करू शकतात. फक्त उत्पन्नच नाही तर काही इतर महत्त्वाचे नियमही आहेत. जसं की मुलीचे वडील महाराष्ट्राचे रहिवासी असणं आवश्यक आहे. ही योजना 2 मुलींपर्यंतच्या कुटुंबांना लागू आहे, पण इथे एक अट आहे. दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणं बंधनकारक आहे. आणि ही सुधारित योजना 1 ऑगस्ट 2017 नंतर जन्मलेल्या मुलींसाठी आहे. एक चांगली गोष्ट म्हणजे बालगृहातल्या अनाथ मुलींनाही याचा लाभ मिळतो. आता येऊया त्या भागाकडे ज्याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता असेल की सरकारकडून नक्की काय आणि कसा फायदा मिळतो. ह्या योजनेचं सगळं सार खरं तर या एका वाक्यात आहे. सरकार मुलीच्या नावानं बँकेत एक रक्कम जमा करतं आणि ही रक्कम तिच्या वयासोबत वाढत जाते आणि तिच्या शिक्षणाच्या महत्त्वाच्या टप्प्यांवर तिला एक मोठा आर्थिक आधार देते. आता आपण थेट आकड्यांवर बोलूया. जर कुटुंबात एकच मुलगी असेल आणि तिच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली तर सरकार त्या मुलीच्या नावानं 50,000 रुपये जमा करतो. आणि जर 2 मुली असतील तर दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर शस्त्रक्रिया केल्यास दोघींच्याही नावानं प्रत्येकी 25,000 रुपये जमा केले जातात. ही गुंतवणूक एका दिवसाची नाही तर दीर्घकाळासाठीची आहे. म्हणजे बघा, मुलगी जेव्हा 6 आणि 12 वर्षांची होते तेव्हा त्या जमा रकमेवरचं व्याज काढता येतं, जे तिच्या शिक्षणासाठी वापरता येतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मुलगी 18 वर्षांची झाल्यावर तिला संपूर्ण मुद्दल आणि बाकीचं व्याज मिळतं. पण थांबा, ही रक्कम मिळवणं इतकं सोपं नाही. त्यासाठी काही महत्त्वाच्या अटी आहेत आणि त्या पाळणं अत्यंत गरजेचं आहे. चला बघूया त्या अटी नेमक्या कोणत्या आहेत. पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची अट, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया. याचा पुरावा सादर केल्याशिवाय योजनेचा लाभ मिळत नाही. लोकसंख्या नियंत्रणाला प्रोत्साहन मिळावं हाही यामागे एक हेतू आहे. दुसरी महत्त्वाची अट आहे शिक्षणाबद्दल. 18व्या वर्षी पूर्ण रक्कम मिळवण्यासाठी मुलीने किमान 10वीची परीक्षा पास केलेली असली पाहिजे. यातून मुलींच्या शिक्षणाला थेट प्रोत्साहन मिळतं, नाही का? आणि तिसरी अट, जी बालविवाह रोखण्यासाठी खूप महत्त्वाची आहे, ती म्हणजे मुलीचं वय 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत ती अविवाहित असायला हवी. आता एक प्रश्न मनात येतो की जर या अटी पाळल्या नाहीत तर काय? समजा मुलीचं लग्न लवकर झालं किंवा तिचं शिक्षण पूर्ण झालं नाही तर काय होईल? अशा वेळी योजनेचा फायदा मिळत नाही. तिच्या नावानं जमा असलेली सगळी रक्कम सरकारकडे परत जाते. म्हणून या अटी पाळणं खूप खूप गरजेचं आहे. पण इथे एक महत्त्वाचा फरक आहे जो आपण लक्षात घेतला पाहिजे. जर दुर्दैवाने मुलीचा नैसर्गिक कारणांनी मृत्यू झाला तर मात्र जमा केलेली पूर्ण रक्कम तिच्या पालकांना दिली जाते. म्हणजे अट मोडल्यास पैसे परत सरकारकडे जातात, पण नैसर्गिक मृत्यू झाल्यास ते पालकांना मिळतात. हा फरक महत्त्वाचा आहे. चला आता आपण शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. तो म्हणजे या योजनेसाठी अर्ज कसा करायचा. ही प्रक्रिया मुद्दाम सोपी ठेवण्यात आली आहे.
सगळ्यात आधी मुलीच्या जन्माची नोंदणी करायची. मग जवळच्या अंगणवाडीतून अर्ज घ्यायचा आणि तो भरून सगळी कागदपत्र जोडून तिथेच जमा करायचा. त्यानंतर अधिकारी सगळं तपासतात आणि अर्ज मंजूर झाल्यावर पैसे थेट बँक ऑफ महाराष्ट्रच्या खात्यात जमा होतात. याचे एक सर्टिफिकेटसुद्धा कुटुंबाला दिलं जातं. अर्जासोबत काही कागदपत्र जोडावी लागतात. त्यात मुलीचा जन्मदाखला, आधार कार्ड, रहिवासी असल्याचा पुरावा, उत्पन्नाचा दाखला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचं प्रमाणपत्र. ही कागदपत्र लागतात. आणि हो, एक गोष्ट अजिबात विसरून चालणार नाही, ती म्हणजे वेळेचं बंधन. म्हणजे अर्ज कधी करायचा याची एक डेडलाईन आहे. एका मुलीसाठी तिच्या जन्मानंतर आणि शस्त्रक्रियेनंतर 1 वर्षाच्या आत अर्ज करावा लागतो. तर दुसऱ्या मुलीसाठी ही मुदत फक्त 6 महिने आहे. त्यामुळे वेळेत अर्ज करणं खूप महत्त्वाचं आहे. तर मग या सगळ्या माहितीचं सार काय आहे? ही योजना केवळ पैसे देण्यापुरती मर्यादित नाही. या योजनेचा खरा उद्देश आहे शिक्षण आणि आर्थिक स्वातंत्र्याच्या माध्यमातून मुलींना सक्षम करणं. आणि हा विचार खरंच मुलीच्या उज्ज्वल भविष्याची गुरुकिल्ली ठरू शकतो का? हा एक असा प्रश्न आहे ज्यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा.